सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 2 मिनिटं थांब भाऊ, 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब, वैयक्तिक संबंध बिलकुल होऊ द्या, काय टेन्शन। 2 मिनिटं थांब, ती होल्डिंग काढ, ती होल्डिंग काढा। पोलिसांची असं परवानगी आहे का तिची? परवानगी आहे का तिची? तिची परवानगी आहे का? 2 मिनिटं। पोलीस काय बादशाह नाही, इकडे या। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी अमित नंदकिशोर पवार हे नाशिक रोड महानगरपालिकेत अतिक्रमण विभागात कार्यरत आहे। फिर्यादी व त्यांचे मनपा कर्मचारी नाशिक रोड रेल्वे स्थानक, बस स्थानक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील रस्त्यावरील अनधिकृत बॅनर काढण्याची कारवाई करीत असताना लालचंद प्रकाश शिरसाट राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मालधक्का रोड याने फिर्यादी यांच्या वाहनाला मोटरसायकल आडवी लावून मोठमोठ्याने आरडाओरड करत अरेरावी केली आहे। तसेच दमदाटी करून धमकी दिली की माझे बॅनर का काढले, मी तुझ्याकडे बघतोच। वाहन अडवल्यामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली असून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी लालचंद शिरसाट याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहे। 2 मिनिटं थांब भाऊ, 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब, वैयक्तिक संबंध बिलकुल होऊ द्या, काय टेन्शन। 2 मिनिटं थांब, ती होल्डिंग काढ, ती होल्डिंग काढा। पोलिसांची असं परवानगी आहे का तिची? परवानगी आहे का तिची? तिची परवानगी आहे का? 2 मिनिटं। पोलीस काय बादशाह नाही, इकडे या। नाही, ती होल्डिंग काढ पहिले, ती होल्डिंग काढ, ती होल्डिंग काढ। तू नॅचची होल्डिंग काढली ना, तू नॅचची होल्डिंग काढली, ती होल्डिंग काढ। पोलिसांची काय संबंध आहे त्याच्यात? त्यांना काय परवानगी नाही? ते का कायद्याचे मालक आहे का? ते कायद्याचे मालक आहे का? पोलिसांची होल्डिंग काढ, त्यांनी परमिशन नाही काढलेली। परवानगी आहे का कोणती? मला माझी होल्डिंग, तू गुन्हेगारी पद्धतीने काम करतोस? नाही, तुला एवढंच सांगतो, पोलिसांची होल्डिंग ही परवानगी काढलेली आहे का? काय लिहिलंय त्याच्यावर? माझ्या याच्यावर काय लिहिलेलं होतं? नॅचचा कार्यक्रम होता मुस्लिम समाजाचा। जातीवाद करू नको, जातीचा काही संबंध नाही। मुस्लिम समाजाच्या नवरात्र गेली 10 दिवसाची, त्यावेळेस बेकायदा होता का? ज्यावेळेस नवरात्र गेली 10 दिवसाची त्यावेळेस बेकायदेशीर होतं का सगळं? ज्यावेळेस वाल्मिक जयंती झाली त्यावेळेस बेकायदेशीर होतं का सगळं? आता नॅचचा कार्यक्रम होता त्याच्याच वेळेस कायदा आला का? आणि पोलिसांची बेकायदेशीर होल्डिंग, याचं काय? ही काढून टाक। तू मला सांगशील, मी तुझं काम ऐकायला, मी तुझा नोकर? हा, मग मी सरकारी नोकर आहे, मी पाहून घेईल काय करायचं। तू सरकारी नोकर आहे, पण आमचंच काम करायला आहे। तू सरकारी नोकर नाही, तू पब्लिकचं काम सर्वंट आहे। मग माझं काम तू नाही शिकवायचं मला। तू माझा होल्डिंग काढ, ती होल्डिंग काढ। पोलिसांची बेकायदेशीर होल्डिंग आहे, ती होल्डिंग का लावण्यात आली आहे? त्याची परमिशन आहे का? त्याची परमिशन असेल तर ती होल्डिंग राहू दे। ती होल्डिंग पोलीस असो नाही कोणी असो, कायदा सर्वांना सारखाच आहे। होऊ दे ट्रॅफिक जाम। हॅलो साहेब, आम्ही पवार बोलतोय, स्टेशनला ना गाडी पाठवा जरा, सरकारी कामात अडथळा येतोय, एक जण डोकं लावतोय। हा, मी होल्डिंग काढतोय, बॅनर काढतोय। हो, लालचंद शिरसाट म्हणून आहे, तो अडथळा आणतोय, जागोर या, गाडीला आडवा होतोय, गाडी जाऊन देत नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।